ठीक आहे. स्पेक्ट्रोस्कोपीच्या पार्ट 4 मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपला स्पेक्ट्रोस्कोपीवरती आहे. त्यातला आपला बेसिक ऑफ एनएमआर आपला झालेला होता. त्यानंतर आपला सिलेक्शन रूल पण संपलेला होता. त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी ते आपला तो पण पॉईंट आपला कव्हर झालेला होता. आज आपण प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीचे ब्रीफ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण 1 एनएमआर एक डेरिव्हेशन सोडवणार आहोत. त्यानंतर आपण न्यूक्लिअर प्रिसिजन हा पॉईंट आपण घेणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत आपल्या स्पेक्ट्रोस्कोपीचा रिकॅप जर घेतला तर आपण पहिल्यांदा जर आपण काय घेतलेलं तर पहिल्यांदा आपण स्पेक्ट्रोस्कोपी डेफिनेशन डिराईव्ह केली होती. ती डेफिनेशन काय होती? पहिला पॉईंट होता आपला स्पेक्ट्रोस्कोपी डेफिनेशन मध्ये इन्सिडेंट ऑफ लाईट, इंटरॅक्शन ऑफ लाईट आणि इंटरप्रिटेशन ऑफ लाईट ही झाली आपली स्पेक्ट्रोस्कोपीची डेफिनेशन. त्यानंतर आपल्याला काय समजलं? लाईट आणि आपल्या मॅटरमध्ये काहीतरी इंटरॅक्शन होणार. लाईट म्हणजे काय? तर आपली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जनरेट कशी होते? तर ती सन पासून जनरेट होत असते. सन पासून कशी जनरेट होत असतात? ती अमाऊंट ऑफ फोटॉन्स काय होत असतात तर रिलीज होत असतात. फोटॉन म्हणजे काय? पॅकेट ऑफ एनर्जी. म्हणजे असे फोटॉन्स तिथून आपल्यापर्यंत ते रिलीज होत असतात. म्हणजे ज्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी जर मॅक्झिमम असेल तर त्याला एका कॅटेगरीमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये ठेवलं. ज्याची फ्रिक्वेन्सी मिनिमम असेल त्याला आपण एका कॅटेगरीमध्ये ठेवलं. ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सी जास्त होते म्हणजे ते कोणते होते? तर आपला गॅमा रेज असेल, एक्स रे असेल, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त होती त्याला आपण एका कॅटेगरी ठेवली. त्याची वेवलेंथ पण मिनिमम होती. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते त्याची वेवलेंथ कमी असते. ज्याची फ्रिक्वेन्सी मिनिमम असते त्याची वेवलेंथ जास्त असते. आपण हे फॉर्म्युलामध्ये बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची डेफिनेशन बघितली. ती काय होती? तर इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. आपण ते ब्रीफ मध्ये बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बेसिक ऑफ एनएमआर आपण बघितला होता. म्हणजे न्यूक्लियस म्हणजे काय? न्यूक्लियस म्हणजे आपला प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस प्रोटॉन. न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रॉनवरती कोणताही चार्ज नसतो आणि प्रोटॉनवरती प्लस चार्ज असतो. ठीक आहे. न्यूक्लियस झाल्यानंतर आपण सिलेक्शन रूल बघितला, ज्याची व्हॅल्यू आय इज इक्वल टू 0 येते. आय इज इक्वल टू 0 येते. तो एनएमआर इनएक्टिव्ह असतो. त्याची आयची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असते. तो एनएमआर ऍक्टिव्ह असतो. हा आपण सिलेक्शन रूल बघितला होता. ठीक आहे. आज आपण ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स हा पॉईंट बघणार आहोत. त्यानंतर आपण एक डेरिव्हेशन सोडवणार आहोत. त्यानंतर आपण न्यूक्लिअर प्रिसिजन म्हणजे लार्मर फ्रिक्वेन्सी हा पॉईंट आपण ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण आपलं एक डेरिव्हेशन राहिलेलं ते आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे. आपला न्यूक्लिअर प्रिसिजन म्हणजे आपला लार्मर फ्रिक्वेन्सी हा पॉईंट झाल्यानंतर आपण केमिकल शिफ्ट, नंतर आपला नंबर ऑफ सिग्नल आणि नंतर आपला प्रॉब्लेमचा पार्ट राहतो. म्हणजे 3 ते 4 व्हिडिओ मध्ये आपला एनएमआर आपला पूर्ण चॅप्टर संपतो. ठीक आहे. त्यानंतर आपण युव्ही सेक्टर आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. आता आपलं एक हे राहिलेलं डेरिव्हेशन जे आपलं राहिलेलं ते आपण सोडवूया. ठीक आहे. आता 1H1च्या एनएमआरच्या आपण एक फॉर्म्युला बघितला होता. तो काय होता? तर आपल्याला 2 स्टेट इथे मिळत होत्या. म्हणजे आपला न्यूक्लियस एक क्लॉकवाईज न रोटेट करत होता आणि दुसरा न्यूक्लियस आपला अँटी क्लॉकवाईज न रोटेट करत होता. हे कधी होत होतं? हे होत होतं सर आयसोलेटेड स्टेट मध्ये होत होतं. हे कधी होत होतं? आयसोलेटेड स्टेट मध्ये. म्हणजे जेव्हा आपण ह्या 2 न्यूक्लिया आपण आयसोलेटेड स्टेट मध्ये ठेवू म्हणजे तिथे कोणत्याच प्रकारचे एन्व्हायरमेंट नसणार आहे. म्हणजे एक अशा त्या डिराईव्ह करून आपण त्या आयसोलेट करणार आहोत. त्यावेळी त्या एक न्यूक्लियस आपली क्लॉकवाईज रोटेट करणार आणि दुसरे आपले अँटी क्लॉकवाईज रोटेट करणार आहे. हे जे आपलं डायरेक्शन ऑफ करंट ते आपण राईट हँड थंब रूल न डिराईव्ह केलं होतं. आणि ह्याचं जे डायरेक्शन ऑफ करंट होतं ते आपण डाऊनवर्ड साईडला येत होतं. ते आपण कशाने बघितलं होतं? तिथं आपण फिजिक्सचा एक कन्सेप्ट वापरलेली ती होती आपली राईट हँड थंब रूल. ठीक आहे. ठीक आहे. ह्या दोन न्यूक्लियस ह्या आयसोलेटेड स्टेट मध्ये होत्या. पण जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर आपण पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बघितलं, तेव्हा जेव्हा अट्रॅक्शनची एनर्जी लागली तेव्हा ती न्यूक्लिया आपली ग्राउंड स्टेटला गेली. आणि जेव्हा रिपल्शनची एनर्जी लागली तेव्हा ती न्यूक्लिया एक्साइटेड स्टेटला गेली. आपण बघितलं होतं. ठीक आहे. आणि ह्याला आपण इथे कोणता गॅप निर्माण झाला? डेल्टा ई आपला इथं निर्माण झाला. ठीक आहे. मी डायग्राम व्यवस्थित बनवतो.
म्हणजे आपल्याला समजताना पण सोपं जाणार आहे. डेल्टा ई आपला अट्रॅक्शन एनर्जी आणि रिपल्शन एनर्जीमुळे डेल्टा ई तिथं फाउंड झाला. पण जेव्हा न्यूक्लिया आपल्या आयसोलेटेड स्टेटला होत्या, जेव्हा आपल्या न्यूक्लिया आयसोलेटेड स्टेटला होत्या, तिथे रेडिओज ऑब्झर्व होत नव्हते. का ऑब्झर्व होत नव्हती? कारण त्या दोन न्यूक्लियाची एनर्जी सेम होती. तिथे एनर्जी सेम मध्ये असल्यामुळे त्या दोन्ही पण न्यूक्लिया ग्राउंड स्टेट आणि एक्सायटेशन मध्ये जात नव्हत्या. तिथे कोणत्याच प्रकारचा एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये एनर्जी डिफरन्स होत नव्हता. त्यामुळे आपल्या रेडिओज काय करते, तर डेल्टा ई आपले रेडिओ तिथं मेंटेन करत असते. ठीक आहे. आता जेव्हा अट्रॅक्शन एनर्जी लागली तेव्हा न्यूक्लियस आपली एक न्यूक्लियस आपला ग्राउंड स्टेटला गेला आणि दुसरा न्यूक्लियस आपला एक्साइटेड स्टेटला गेला. एक अट्रॅक्शन एनर्जी लागली, एक रिपल्शन एनर्जी लागली. अट्रॅक्शन एनर्जी आपली ह्या न्यूक्लियसला लागली, ती एनर्जी खाली गेली आणि रिपल्शन एनर्जी मॅक्झिमम एनर्जी लागली, ती न्यूक्लिया आपली वरती गेली. आता ही जी डेल्टा ई आहे ती आपण त्याच्यानंतर फाइंड करतो, तर इज इक्वल टू एच गॅमा म्हणजे आपला एच सी लॅमडा. बरोबर ना? इज इक्वल टू एच गॅमा म्हणजे ही एनर्जी आपल्याला ह्या रेडिओज वरती ती वेव्ज आपल्याला हे रेडिओज आपल्या न्यूक्लियसला पडत असताना हे आपल्याला इज इक्वल टू एच गॅमा आपल्याला एवढी एनर्जी लागते. म्हणजे ही एनर्जी आपली कोणती लागली, तर ऍब्झॉर्प्शन एनर्जी आपली इथे लागली. ऍब्झॉर्प्शन एनर्जी इज इक्वल टू एच गॅमा. ठीक आहे. तर ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू, इज इक्वल टू एच गॅमा. इक्वेशन नंबर 1. आता हा जो डेल्टा ईचा एनर्जी गॅप आहे तो कशावरती डिपेंड होतो, तो डिपेंड होता आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल होता आपल्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला. ठीक आहे. बीओला आपण काय म्हणतो, तर बीओला आपण म्हणतो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जेव्हा आता हा डेल्टा ई गॅप आपला वाढत गेलाय. ठीक आहे. तिथे आपला काय असतो, तर आपला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असतो. म्हणजे जो हा गॅप आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आपल्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डचा. ठीक आहे. आता इथे प्रोपोर्शनलिटी चिन्ह जर आपण काढलं, तर आपला फॉर्म्युला काय होतोय, आपला फॉर्म्युला होतोय गॅमा एच नॉट बी. आपला फॉर्म्युला होते एच नॉट म्हणजे काय आपला एच अपॉन 2 पाय आणि गॅमा म्हणजे काय आपला गायरोमॅग्नेटिक रेशो. ठीक आहे. म्हणजे आपला डेल्टा ईचा फॉर्म्युला आपला काय झाला, गॅमा एच अपॉन 2 पाय बी नॉट. हे झालं इक्वेशन नंबर 2 झालं. आणि हे इक्वेशन नंबर आपलं 1 आलं. सॉरी, हे आपलं इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर आपलं 2 आले. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला आपण हे करू. आता जो इक्वेशन नंबर मध्ये हा होता एच गॅमा, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, ऍब्झॉर्प्शन एनर्जी म्हणू शकतो आपण त्याला. आणि आपला जो इक्वेशन नंबर 2 आहे ते काय आलं आपलं. ठीक आहे. म्हणजे आपण जे आपल्या ऍब्झॉर्प्शन एनर्जी आपल्याला लागणार आहे तो फॉर्म्युला काय आला आपला अपॉन 2 पाय. म्हणजे जी आपले रेडिओज आपल्या ह्या न्यूक्लियस वरती पडते, हा न्यूक्लियस आपल्या न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स कोणते स्पेक्ट्रोस्कोप आहे, तर आपले आहे ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोप आहे. म्हणजे ह्या न्यूक्लियस वरती जी रेडिओज पडणार आहे ती किती ऍब्झॉर्ब करणार आहे ते आपण ह्या फॉर्म्युल्याने डिराईव्ह करू शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला काय आपला आला, गॅमा ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू गॅमा बी नॉट अपॉन 2 पाय. ठीक आहे. बी नॉट म्हणजे काय आपला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. गॅमा म्हणजे काय आपला, गॅमा म्हणजे आपला गायरोमॅग्नेटिक रेशो.
आता हा जो फॉर्म्युला काढला ह्याचं जे युनिट येतं ते कशात येतं तर ते एकदा रेडियन सेकंड इनवर्स टाइम इनवर्स मध्ये येतं. ठीक आहे, एक मिनिट बरोबर आहे का चेक करूया आपण. ठीक आहे, मी इथे देतो जरा हे पुस्तक म्हणजे आपल्याला थोडी जागा घ्यावी. आपल्याला जो हा फॉर्म्युला गावला आहे म्हणजे आपली जी ऍब्झॉर्प्शन एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे न्यूक्लियस वरती जी आपल्याला एनर्जी पडते आपल्या रेडिओ म्हणजे आपला न्यूक्लियस किती एनर्जी ऍब्झॉर्ब करतो ते आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला गावलाय गॅमा बी नॉट अपॉन 2 पाय. ठीक आहे, आता हा ह्याचे जे युनिट येते ते रेडियन सेकंड इनवर्स टाइम इनवर्स. ठीक आहे, म्हणून आपला आता इथे गॅमाच्या पण आपल्याला व्हॅल्यू आपल्याला लक्षात पाहिजे. म्हणजे आपला हा गॅमा 118 चा आपला आहे तो त्याची व्हॅल्यू आहे. मी तुम्हाला ती व्हॅल्यू देतो हे जरा पुस्तक. ठीक आहे, ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला माहित पाहिजे त्यात आपण एक्झाम मध्ये त्याच्यानुसार आपण प्रॉब्लेम फाइंड करणार आहोत. ठीक आहे, आता 2.675 10⁸ आणि दुसरे आहे 10.7. ठीक आहे, ह्या दोन आपल्याला व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणजे आपल्याला आता मी परत एकदा एक्सप्लेनेशन करतो. ठीक आहे, आपल्या जेव्हा न्यूक्लियस आपल्या आयसोलेटेड स्टेटमध्ये होत्या तेव्हा त्या न्यूक्लियसची एनर्जी सेम होती. तिथं कोणत्याच प्रकारचा एक्सायटेशन झाल्यामुळे तिथं डेल्टा ए तिथं निर्माण झाला नव्हता. पण जेव्हा ह्याच न्यूक्लिया आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवू तेव्हा अट्रॅक्शन एनर्जी एक न्यूक्लिया ग्राउंड स्टेटला जाणार आहे आणि दुसरा न्यूक्लिया आपला एक्सायटेड स्टेटला जाणार आहे. ठीक आहे, तिथे जो डेल्टा आपला जो एनर्जी प्रोफाइल डायग्राम मध्ये डेल्टा हा जो गॅप आहे तो कशाने मेंटेन करतो आपण तर तो रेडिओ योजना आपण मेंटेन करतो. तर रेडिओचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू एच गॅमा. एनर्जीचा फॉर्म्युला काय इज इक्वल टू एच गॅमा. म्हणजे आपला हा डेल्टा कशावरती डिपेंड आहे आपला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. म्हणून आपल्या इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 नुसार आपण ऍब्झॉर्प्शन एनर्जी आपण इथे फाइंड केली. ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आपण फाइंड केली. म्हणजे आपला हा जो न्यूक्लियस आहे हा जो आपला न्यूक्लियस आहे आपला किती एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे तो आपण फॉर्म्युलाने डिटरमाइन आपण एक्झाम मध्ये आपल्याला तो प्रश्न विचारला जातो तो. ठीक आहे, एक्झाम मध्ये हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपला बी नॉट आपल्याला दिलेला असतो 2 ची व्हॅल्यू आपला 3.14 आणि आपला गॅमा म्हणजे आपला 118 ही व्हॅल्यू आहे 2.675 इंटू 10⁸ नंतर आहे 13C साठी 10.7. ठीक आहे, हा ठीक आहे, हे डेरिवेशन आपलं संपलं. मी आता इथे समरी करतो, डेरिवेशनची समरी लिहितो. समरी ऑफ डेरिवेशन. ठीक आहे, आपल्याला आपल्या जर न्यूक्लियस जे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेडला होती तिथे जो डेल्टा होता म्हणजे आपला जे खालचा न्यूक्लियस जो आपला ऍब्झॉर्प्शन आपल्याला करते आपल्याला ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड करायची होती. त्यासाठी जो आपल्याला फॉर्म्युला आला तो होता गॅमा बी नॉट अपॉन 2 पाय. ठीक आहे, आपला फॉर्म्युला झाला. गॅमा 1 आणि 13C ची व्हॅल्यू तुम्हाला देतो 2.675 10⁸ आणि हे जे युनिट येणार आहे ते कसे येणार आहे रेडियन सेकंड इनवर्स टाइम इनवर्स मध्ये येणार आहे. ठीक आहे, आणि हे पण युनिट कशामध्ये आहे रेडियन सेकंड इनवर्स टाइम इनवर्स मध्ये. ठीक आहे, ह्याच्यानुसार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा व्हिडिओमध्ये आपण सुद्धा एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. ठीक आहे, आता आपल्याला ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड करता येणार आहे. ती कशा मार्फत आपण फाइंड करणार आहोत आपण ह्या फॉर्म्युलानुसार आपण गॅमा ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आपण फाइंड करणार आहोत. ठीक आहे, इथे आपलं डेरिवेशन पण संपलं. ठीक आहे, आता पुढचा पण
आता आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ ऍब्झॉर्प्शन आपल्याला न्यूक्लिया जी करते ती फ्रिक्वेन्सी आपल्याला जर काढायची असेल आपल्याला फॉर्म्युला गॅमा बी नॉट अपॉन 2 पाय. ठीक आहे. आता आपला दुसरा पॉईंट आहे तो आपला ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स. प्रिन्सिपल ऑफ NMR. आणि दुसरा पॉईंट आहे त्याच्या समोरच प्रिन्सिपल प्रिसिशन और रेझोनन्स. ठीक आहे. आता आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ NMR म्हणजे ते बेसिक प्रिन्सिपल आपण समजलो होतो. आज आपण एक प्रिन्सिपल ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स ऍक्च्युअली प्रिन्सिपल काय असतं NMRचं ते आपण ह्याच्यामध्ये समजणार आहोत. ठीक आहे. आता परत त्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. आपल्याला 1:1 जो न्यूक्लिया होता त्याच्या आपल्याला 2 स्पिन स्टेट येत होत्या. ठीक आहे. तर दोन एक न्यूक्लिया क्लॉकवाईज रोटेट करत होती आणि दुसरी आपली अँटी क्लॉकवाईज रोटेट करत होती. ते कशामध्ये होत होतं? ते होत होतं आयसोलेटेड स्टेटमध्ये होत होतं. आयसोलेटेड स्टेटमध्ये होत होतं. नंतर सर आम्ही त्याला मॅग्नेटिक फील्ड दिलं आणि एका ठिकाणी त्याची अट्रॅक्शन एनर्जी टाकली, दुसऱ्या ठिकाणी रिपल्शन एनर्जी टाकली. अट्रॅक्शन एनर्जी टाकल्यामुळे हा न्यूक्लियस ग्राउंड स्टेटला गेला आणि हा न्यूक्लिया आपला एक्साइटेड स्टेटला गेला. ठीक आहे. नंतर हा डेल्टा हे कशामध्ये झालं? हे झालं बी नॉट मध्ये एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर ह्या 2 स्टेट झाल्या. ठीक आहे. नंतर आपला रेडिओ झाला आणि आपल्याला जर ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आपण आता एक फॉर्म्युला डिराइव्ह केला की आम्हा आपण बी नॉट अपॉन 2 पाय. ठीक आहे. हे इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आता इथे 2 प्रश्न आपल्याला इथं आपण कोणती यूज करतोय? तर इथं आपण यूज करतोय रेडिओ यूज आपण इथं यूज करतो. ठीक आहे. आता इथे 2 प्रश्न इथे निर्माण होत आहेत. काय प्रश्न निर्माण होतो इथं? ही ग्राउंड स्टेटवरची न्यूक्लिया आहे ती रेडिओ कशी ऑब्झर्व करते? दुसरं हे तर ट्रान्झिशन होतं ते कसं होतं? हे 2 प्रश्न इथं निर्माण होतात. पहिला प्रश्न काय होतोय? ग्राउंड स्टेटवरची जी न्यूक्लिया आहे ती रेडिओ कशी ऑब्झर्व होते? आणि दुसरा न्यूक्लिया हे जे ट्रान्झिशन होते ग्राउंड स्टेट एक्साइटेड ते कसं होतंय? म्हणजे 2 प्रश्न इथं निर्माण होतात. पहिला प्रश्न आहे इथं हाऊ ग्राउंड स्टेट nuclei with absorbed radio wave. प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2. After absorption, how it will change its spin. हे 2 प्रश्न आपल्याला इथं निर्माण आहे. प्रश्न पहिला काय आहे? तर ग्राउंड स्टेटची न्यूक्लिया एक्साइटेशन न्यूक्लिया आपण 2 स्टेट इथं फाईन झाल्या. म्हणजे एक ग्राउंड स्टेटची न्यूक्लिया ती कशामुळे झाली? ती अट्रॅक्शन एनर्जी लागली आणि अट्रॅक्शन एनर्जी रिलीज झाली, रिपल्शन एनर्जी मॅक्झिमम झाली. एक न्यूक्लिया क्लॉकवाईज रोटेट करत होती ती ग्राउंड स्टेटला गेली, दुसरी न्यूक्लिया आपली एक्साइटेड स्टेटला गेली. मी म्हणतोय तुम्हाला रेडिओ जिथे येणार आहे हा जो न्यूक्लिया ती ऍब्झॉर्ब करणार आहे. एवढं सोपं आहे का NMR मध्ये? जे आपण ह्याच्यामध्ये खूप मोठा एक्सपेरिमेंट लागतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मोठ्या प्रमाणात लागतो. म्हणजे NMRचा आतापर्यंत एक्सपेरिमेंट फक्त IIT मध्ये होते. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी नंतर आपल्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध्ये NMR नाही. म्हणजे IIT आहेत, IIT दिल्ली असेल, IIT बॉम्बे असेल, त्याच्यामध्ये NMR आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण NMRचा आपल्याला स्टडी पूर्ण NMR तिथले प्रोफेसर आपल्याला चालवायला देतात. ठीक आहे. पण एवढं सोपं आहे का? मी म्हणतो सर असं ही न्यूक्लिया क्लॉकवाईज रोटेट करते, ही वरची न्यूक्लिया अँटी क्लॉकवाईज रोटेट करते, पण ही रेडिओ खालच्या ग्राउंड स्टेटच्या न्यूक्लियावरती गेल्यानंतर ती ऍब्झॉर्ब कशी होते? हा प्रश्न नंबर 1. ठीक आहे. हाऊ अ ग्राउंड स्टेट न्यूक्लिया विल ऍब्झॉर्ब रेडिओ वेव्ह. मी सांगितलं तुम्हाला रेडिओ ऍब्झॉर्ब करते त्याची फ्रिक्वेन्सी आपण ह्याच्यावर काढू शकतो गॅमा बी नॉट अपॉन 2 पाय. पण ऍक्च्युअली तिथं फिनॉमिनॉन काय होतोय? आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर ना? प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2.
ऍब्झॉर्प्शन झाल्यानंतर हे ट्रान्झिशन कसं होतं, म्हणजे हे न्यूक्लियर क्लॉकवाईज फिरते, नंतर हे हा गॅप मेंटेन करून वरती न्यूक्लियर एक न्यूक्लियर क्लॉकवाईज फिरतोय, दुसरं न्यूक्लियर अँटी क्लॉक होते, म्हणजे ह्याला स्पिन चेंज काय होते, म्हणजे ऍक्च्युअली एनएमआर मध्ये काय होते तर आपल्याला न्यूक्लियरची स्पिन चेंज होते, म्हणजे न्यूक्लियर एकदा क्लॉकवाईज फिरतो, एकदा अँटी क्लॉकवाईज फिरतो. हे कसं होतंय, हे कसं होतं, हे आपल्याला ब्रीफ एक्सप्लेनेशन आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. प्रश्न नंबर 1, प्रश्न नंबर 2 याचं उत्तर आपल्याला भेटलं पाहिजे. आपण म्हणतोय सर आयसोलेटेड स्टेटला न्यूक्लियर आपल्या सेम एनर्जीला होते, तिथं कोणत्याही प्रकारचं एक्सायटेशन होत नाही. पण मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर दोन स्टेट झाले, ग्राउंड स्टेट आणि एक्सायटेड स्टेट. आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ती रेडिओ ग्राउंड स्टेटच्या न्यूक्लियस वरती पडते, ती ऍब्झॉर्ब होते, त्याची आपण ऍब्झॉर्प्शन फ्रिक्वेन्सी आपण ह्या फॉर्म्युलातून कॅल्क्युलेट करू शकतो. पण ते कसं होतंय, त्याचं ऍक्च्युअल फिनॉमिनन काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. दुसरा, ऍब्झॉर्बिंग झाल्यानंतर न्यूक्लियर स्पिन कसा होतो, हा प्रश्न नंबर 1 आणि प्रश्न नंबर 2. हे प्रश्न नंबर 1 आणि प्रश्न नंबर 2 एनएमआर मध्ये खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. आता प्रश्न नंबर 1 चा आपण प्रश्न नंबर 1 चा आपण उत्तर शोधूया. ठीक आहे. आता मी प्रश्न नंबर 1 फक्त मी असं लिहितो तिथं. हा, माझा प्रश्न नंबर 1 काय आहे, हाव ग्राउंड स्टेट न्यूक्लियर विथ ऍब्झॉर्ब्ड रेडिओ वेव्स. ठीक आहे. आपण आता बेसिक फिनॉमिना नुसार चालू करू. ठीक आहे. ही न्यूक्लियर आपली रोटेट करते क्लॉकवाईज. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं राईट हँड थंब वापरला, पाम आपल्या रोटेशनच्या बाजूने फिरवल्याने आपला जो थंब आहे, थंबची डायरेक्शन बघितली, थंब आपला वरती आणि त्याला काय म्हणतो आपण डायरेक्शन ऑफ करंट, आणि तो डायरेक्शन ऑफ करंट आला आपला अपवर्ड साईडला आला. आता हा डायरेक्शन ऑफ करंट आपण कोणत्या स्टेट मध्ये आला, तो आला आपला आयसोलेटेड स्टेट मध्ये आला. आयसोलेटेड स्टेट मध्ये आला, बरोबर ना, आयसोलेटेड स्टेट मध्ये आला. ठीक आहे. आता आयसोलेटेड स्टेट मध्ये काय होत होतं, न्यूक्लियर रोटेट along the nuclear rotate along the axis. न्यूक्लियर आपल्या ऍक्सिस वरती रोटेट होते. हा ऍक्सिस एक मी हायपोथेटिकल ड्रॉ केला आणि तो न्यूक्लियर रोटेट करतोय. आता रोटेट करत असताना आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉनवरती चार्ज नसतो, प्रोटॉनवरती प्लस चार्ज असतो. म्हणजे कोणत्याच केमिस्ट्रीमध्ये कोणतेच चार्ज बेसिस जेव्हा रोटेट करत असते तिथं काय जनरेट होत असतं, तिथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत असतं. म्हणजे न्यूक्लियर जेव्हा रोटेट करते अलॉंग द ऍक्सिस, ते काय होत आहे, जनरेट द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर, जनरेट द मॅग्नेटिक फील्ड. हा झाला केस नंबर 1. झाला. ठीक आहे. आता आयसोलेटेड स्टेट मध्ये काय होतं सर, आयसोलेटेड स्टेट मध्ये होत होता जेव्हा न्यूक्लियर आपली क्लॉकवाईज रोटेट करते. न्यूक्लियस म्हणजे काय, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉनवरती प्लस चार्ज, न्यूट्रॉनवरती न्यूट्रल चार्ज. ठीक आहे. जेव्हा चार्ज पीसेस जेव्हा रोटेट करत असते तिथे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत असतं. म्हणजे न्यूक्लियर रोटेट अलॉंग द ऍक्सिस जनरेट द मॅग्नेटिक फील्ड. ते कधी होत आहे, आयसोलेटेड स्टेट मध्ये. आता मला काय करायचं, आता मला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपल्याला सप्लाय करायचं. सगळा खेळ आपला हा मॅग्नेटिक फील्ड होते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड बी नॉट हा खूप, म्हणजे आपल्या भारतात गव्हर्नमेंटकडे एवढा पैसा नाही, पण हा मॅग्नेटिक फील्ड पूर्ण आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये सप्लाय करत असेल तर, म्हणजे एनएमआर तर तिथे खूप पैसा लागतो. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जर आपल्याला एनएमआर मध्ये सर्वात महत्वाचं काय असतं तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपला बी नॉट. आता
आयसोलेटेड स्टेट मध्ये मला एक गोष्ट समजली, न्यूक्लिया रोटेट करते आयसोलेटेड स्टेटला आणि तिथं जनरेट मॅग्नेटिक फील्ड होते. आता मला सर तिथं काय द्यायचं आहे, मला तिथं द्यायचं आहे मला मॅग्नेटिक फील्ड मला मॅग्नेटिक फील्ड सप्लाय केला मी आता. ठीक आहे, आता मी डायग्राम पहिल्यांदा ड्रॉ करतो. हा आपण काय करला, हायपोथेटिकल ठीक आहे, हा आपला ऍक्सिस आहे, तो मी हायपोथेटिकल ड्रॉ केलाय. ठीक आहे, जेव्हा आयसोलेटेड स्टेट होती तेव्हा न्यूक्लियस आपला क्लॉकवाईज रोटेट करत होता. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय होणार आहे, आपला न्यूक्लियसच्या मॅग्नेटिक फील्ड पासून वाचवायसाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपला जो ऍक्सिस वरती रोटेट करत होता, हाय पॉवरचं मॅग्नेटिक फील्ड पडलं म्हणजे आपला न्यूक्लियस त्याच्यापासून दूर जाणार आहे, त्या मॅग्नेटिक फील्ड पासून बचाव करणार आहे. म्हणजे आपला न्यूक्लियस एका साईडला टिल्ट होणार आहे. बरोबर, हा न्यूक्लियस आपला साईडला गेला, हा न्यूक्लियस आपला साईडला गेला. साईडला काय गेला, कारण त्याच्यावरती जी हाय पॉवरची मॅग्नेटिक फील्ड पडते. हाय फील्डची मॅग्नेटिक फील्ड, हाय फील्डचा आपल्याला मॅग्नेटिक फील्ड पडल्यानंतर तो त्या मॅग्नेटिक फील्ड पासून बचाव करण्यापासून तो आपला न्यूक्लियस असा टिल्ट झाला. टिल्ट झाला म्हणजे असा टिल्ट झाला, एका साईडला गेला तो. ठीक आहे, फर्स्ट शब्द काय झाली. ठीक आहे, परत एकदा सांगतो मी. जेव्हा न्यूक्लियस आपला आयसोलेटेड स्टेट मध्ये होता, म्हणजे कोणत्याच प्रकारचं एन्व्हायरमेंट नव्हतं, तेव्हा न्यूक्लिया आपला रोटेट करत होता, ऍक्सिस वरती रोटेट करत होता, त्याचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं. पण जेव्हा मॅग्नेटिक फील्ड चालला, सगळा खेळ मॅग्नेटिक फील्डचा, म्हणजे सगळा फील्ड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपला बी नॉटचा आहे. जसं जसं बी नॉट मी दिलं, हाय पॉवरची मशीन मी आपल्या न्यूक्लियस वरती लावली. हाय पॉवरची मशीन लावल्यानंतर काय होणार आहे, हा न्यूक्लियस हा हाय पॉवरच्या हाय मॅग्नेटिक फील्ड पासून तो बचाव करणार आहे. म्हणजे न्यूक्लियस आपला असा टिल्ट होणार, थोडासा टिल्ट झाला. ठीक आहे, थोडासा टिल्ट झाला. आता मी इथे पॉईंट पण लिहित जातो म्हणजे समजत जाईल आपल्याला. रोटेशन ऑफ न्यूक्लियाय along rotation of nuclei along its own axis, म्हणजे own axis will also rotate in loop and angular rotation डायग्राम करतो म्हणजे तुम्हाला समजेल.
ठीक आहे. पहिल्यांदा आपण डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा म्हणजे आपल्याला समजतील गोष्टी. ठीक आहे. एक मिनिट कॅमेरा चेक करूया. हा, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. ठीक आहे. आता काय झालं, फर्स्ट पासून आपण एक्सप्लेनेशन करूया. केस नंबर फर्स्ट आपण घेताना न्यूक्लियस आपला आयसोलेटेड स्टेट मध्ये रोटेट करत होता. मॅग्नेटिक डायरेक्शन ऑफ करंट आपली अपवर्ड साइडला आली. इथपर्यंत आपण झालं आपलं. न्यूक्लियर रोटेट करत होता अलोंग द ऍक्सिस मध्ये रोटेट करत असताना तिथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालं. आता आपल्याला तेच न्यूक्लियर आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक मध्ये फील्ड मध्ये ठेवायचे. ती न्यूक्लियर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर ते न्यूक्लियर काय करणार आहे, हाय पॉवरची मशीन लावल्यामुळे ती न्यूक्लियर त्या मॅग्नेटिक फील्ड पासून बचाव करायला जाणार आहे, म्हणजे त्याच्यापासून दूर जाणार आहे. दूर जाणार आहे म्हणजे काय, जेव्हा ते न्यूक्लियर रोटेट एका ऍक्सिस वरती रोटेट करत होती ते न्यूक्लियर थोडीशी टिल्ट होणार आहे, म्हणजे ते न्यूक्लियरशी रोटेट करत होती, अशी रोटेट करत होती. हाय पॉवरची मशीन पडली. हाय पॉवरची मशीन आपल्या मॅग्नेटिक फील्ड जेव्हा ही न्यूक्लियर कधी रोटेट करत होती तेव्हा तिथं कोणत्याही प्रकारचे एन्व्हायरमेंट नव्हतं. पण जसं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण जनरेट केलं, एक्सटर्नल फील्ड मॅग्नेट जनरेट करण्यासाठी ती न्यूक्लियर एका ऍक्सिस वरती अशी रोटेट करत होती. ती न्यूक्लियर थोडीशी अशी टिल्ट होणार आहे. म्हणून टिल्ट झाल्यानंतर ती न्यूक्लियर अशी रोटेट करणार आहे. पण तीच न्यूक्लियर अशी रोटेट फक्त एका साईड रोटेट न करता ती लूप वरती अशी रोटेट करणार आहे. लूप वरती अशी रोटेट करणार आहे. लूप वरती अशी रोटेट करणार. म्हणजे जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर ती न्यूक्लियर थोडी टिल्ट झाली. थोडी न्यूक्लियर अशी टिल्ट झाली. हे आपला ऍक्सिस होता. ती न्यूक्लियर अशी टिल्ट झाली. टिल्ट झाल्यानंतर ती न्यूक्लियर अशी रोटेट करत होती. ती फक्त ऍक्सिस वरती रोटेट करत नसून ती अशी लूप वरती अशी रोटेट करणार. लूप वरती रोटेट करणार आहे. म्हणजे ती न्यूक्लियर अशी टिल्ट झाली. तीच न्यूक्लियर परत अशी लूप वरती पण रोटेट करणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊन मी सांगतो. आपण लहानपणी एक खेळ खेळत होतो. तो कोणता होता आपला, बोहरा टॉय. माहिती आपल्याला तो बोहरा कसा असतो आपला, असा आपला बोहरा असतो, बरोबर. त्या बोहराला आपण अशी रस्सी लावलेली असते. काय करतो आपण, त्या रस्सीला असा बोहरा आपण असा खाली असा आपण सटकतो म्हणजे तो बोहरा पहिल्यांदा कसा फिरतो, तो बोहरा असा गोल 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 फिरतो. पण एका सर्टन टाइमला तो बोहरा कसा होतो, तो बोहरा असा रोटेट होतो, असा रोटेट होतो, असा टिल्ट होतो, असा टिल्ट होतो. म्हणजे तो बोहरा पहिल्यांदा असा गोल 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 रोटेट करत असतो. तो बोहरा परत असा टिल्ट असा ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. पहिल्यांदा ही लूप आपली अशी असते, नंतर थोडी अशी असते, नंतर थोडी अशी असते, नंतर थोडी अशी असते. म्हणजे आपण जेव्हा हे जे न्यूक्लियर प्रिसिजन आहे ते समजायचं, जेव्हा आपण बोहराचा सटकतो, बोहराचा सटकल्यानंतर बोहराचा गोल 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 फिरतो. नंतर एका सटकन टाइमला तो बोहराचा असा टिल्ट फिरतो, असा एका टिल्ट असा फिरतो. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रिसिजन म्हणतो. म्हणजे जेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ही न्यूक्लियर ठेवली, ती न्यूक्लियर थोडी टिल्ट झाली. ती टिल्ट झाल्यानंतर त्या टिल्ट झाल्यानंतर त्यामध्ये ती रोटेट नाही करू लागली. त्या ऍक्सिस वरती लूप मध्ये ती फिरायला लागली. फिरायला सर्टन टाइमला ते थोडी अशी ते लूप असं होतं, नंतर ते थोडं असं टिल्ट झालं, थोडंसं बेंड झालं, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूक्लियर प्रिसिशन असं म्हणतो. म्हणजे जेव्हा हे रोटेशन लूप मध्ये अँग्युलर रोटेशन झाल्यानंतर तिथं काय निर्माण होणार आहे, तिथं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड तिथं काय होणार आहे निर्माण, मॅग्नेटिक फील्ड प्लस इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होणार आहे. ठीक आहे. ते लूप निर्माण होते. लूप ऑल्सो रोटेट. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, प्रिसेशनल फ्रिक्वेन्सी. त्याला दुसरं नाव काय आपलं, लार्मर फ्रिक्वेन्सी.
ठीक आहे, इथंच आपला प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी पार्ट संपला. ठीक आहे, परत एकदा एक्सप्लेनेशन करतो मी. न्यूक्लियस आपली आयसोलेटेड स्टेटला होती, ते एका रोटेट करत होती. रोटेट करत असताना पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे चार्ज बेसिस रोटेट करत असल्यामुळे तिथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालं. तीच न्यूक्लिय आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये झाल्यानंतर तीच न्यूक्लिय थोडी टिल्ट झाली. अशा ऍक्सिस वरती ती रोटेट करत होती. नंतर मॅग्नेटिक फील्ड आल्यामुळे ती न्यूक्लिय थोडी अशी टिल्ट झाली. टिल्ट झाल्यामुळे ते एका लूप मध्ये परत ती रोटेट करायला लागली. ठीक आहे, त्या लूप मध्ये ती रोटेट करायला लागली. पहिल्यांदा ते लूप असं होतं, नंतर थोडं लूप असं ते कर्व व्हायला लागलं. म्हणजे आपला भोवरा सटकल्यानंतर भोवरा असा फिरतो पहिल्यांदा फास्ट स्पीड. नंतर तो भोवरा खाली पडतो, त्याच्या अगोदरची जी पोझिशन असते ती भोवरा थोडासा टिल्ट असा मध्ये तो फिरत असतो. त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. जेव्हा ऍक्सेस विल बी ऑल्सो रोटेटेड इन लूप, तेव्हा अँग्युलर रोटेशन होत असतं, तिथे मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होत असतं. त्याला जेव्हा लूप रोटेट करत असतं तिथं प्रिसिजनल फ्रिक्वेन्सी म्हणजे आपला लार्मर फ्रिक्वेन्सी होत असते. ठीक आहे, आता आपण डेफिनेशन बघूया. ठीक आहे, आता डेफिनेशन लिहितो. ठीक आहे, न्यूक्लियर प्रिसिजन म्हणजे लार्मर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, बार मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड bar magnet in a magnetic field undergo the motion called precision as twist around the direction of field and sweeps out the surface of cone surface the rate of precision the rate of precision called as Larmor फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ठीक आहे, अजून एक डेफिनेशन आहे ती पण लिहूया आपण. वेन लिहितो मी तर वेन the atom is placed an external magnetic field B naught about the field direction, the electron orbit precedes
about the field direction, about the field direction and axis and axis, this precision, this precision called as normal frequency, called as normal frequency. ठीक आहे, आता हे आपण डायग्राम ड्रॉ करू. एक मिनिट, कॅमेरा क्लिअर आहे का बघूया. हा, नॉर्थ, साऊथ. ठीक आहे, झाली फर्स्ट केस. नॉर्थ, साऊथ. म्हणजे ठीक आहे, आपला जो फॉर्म्युला असतो तो असतो गॅमा एन बी नॉट अपॉन 2 पाय. ठीक आहे, नॉर्मल फ्रिक्वेन्सी, नॉर्मल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, नॉर्मल फ्रिक्वेन्सी. अजून एक डायग्राम इथं आपण ड्रॉ करूया छोटीशी, म्हणजे आपल्याला समजेल. व्हिडिओ थोडा हा लेंदी होणार आहे, थिअरी मटेरियल जास्त असल्यामुळं जरा व्हिडिओ हा लेंदी होऊ शकतो. ठीक आहे, नॉर्मल फ्रिक्वेन्सी, नॉर्मल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, हा, न्यूक्लियर प्रिसिजन नॉर्मल फ्रिक्वेन्सी हा पॉईंट आपल्याला चालू होता. ठीक आहे, म्हणजे न्यूक्लियर जेव्हा आयसोलेटेड स्टेट मध्ये होता तेव्हा तो रोटेट करत होता, तेव्हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर तो थोडा टिल्ट झाला. टिल्ट झाल्यामुळे तो टिल्ट झाल्यामुळे त्या ऍक्सिस वरती थोडासा ऍक्सिसचा थोडा टिल्ट झाला, म्हणजे न्यूक्लियर तो असा होता, तो असा टिल्ट झाला. टिल्ट झाल्यानंतर तो एका लूप मध्ये फिरायला लागला, तो एका लूप मध्ये फिरायला लागला. त्याला आपण काय म्हणायला लागलो, नॉर्मल फ्रिक्वेन्सी. बार मॅग्नेट इन अ मॅग्नेटिक फील्ड अंडरगो द मोशन is called precession as twist around the direction, twist around the direction, twist around the direction of field and sweeps out the surface of cone, out surface of cone. The rate of precession is called as Larmor frequency. ठीक आहे, आपल्या एमएससीच्या आपल्या थिअरी एक्झाम मध्ये हा प्रश्न 2 मार्काला किंवा 3 मार्क 4 मार्क 4 मार्काला विचारतात. ठीक आहे, a bar magnet in a magnetic field under the motion called a precession as twist round the direction of cone and sweeps out the cone. The rate of precession is called as Larmor frequency. आता हा डेफिनेशन दुसरे. When the atom is placed in external magnetic field, external field म्हणजे आपला B naught, the electron orbit precises about the field direction and axis. This precision is called as Larmor frequency. वेगवेगळे पुस्तक वेगवेगळ्या नेट वरती वेगवेगळ्या पुस्तकात आपले लार्मर फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन त्यांच्या सोयीनुसार बनवलेल्या आहेत. ठीक आहे, आपला हा लार्मर फ्रिक्वेन्सी आपला झाला. आता
शेवटचा पॉइंट, शेवटचा प्रश्न नंबर 2, हाऊ स्पिन चेंज. आपला प्रश्न नंबर 2, स्पिन चेंज कशी होते. प्रश्न नंबर 2 आपला. प्रश्न नंबर 2, हाऊ स्पिन चेंज. ठीक आहे. आता ही ग्राउंड स्टेटला आपली न्यूक्लिया होती, आयसोलेटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर त्याचं डायरेक्शन आपल्या माहिती आहे, डायरेक्शन आपल्याला अपवर्ड साईडला आलं. नंतर आपण ती न्यूक्लिया आपली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये गेल्यानंतर ती न्यूक्लिया थोडी टिल्ट झाली. टिल्ट झाल्यानंतर ती न्यूक्लिया थोडी लूप मध्ये फिरायला लागली. लूप मध्ये फिरायला लागल्यानंतर त्याच लूपला त्याच कोण जे निर्माण होते ते फ्रिक्वेन्सी निर्माण होते, तिथे इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, लार्मर फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता तर तो आपला प्रश्न पहिला आपला प्रश्न पहिल्याचा आपल्याला उत्तर घ्यावं, आपल्या रेडिओ कसे ऑब्झर्व होते ते आपल्याला तो प्रश्न आपल्याला उत्तर आपल्याला भेटतो. प्रश्न नंबर 2, सर हे पिन चेंज कशी होते, ग्राउंड स्टेट वरून एक्सायटेशनला कशी जाते, ते एक्सायटेशन कसं होते, तर आपल्याला ते बघायचं आहे आता. ठीक आहे. आता हे आपली आयसोलेटेड स्टेट मधली केस आहे. हे आपली आयसोलेटेड स्टेट मधली केस, आयसोलेटेड स्टेट मधली केस. पहिल्यांदा मी डायग्राम पटपट बनवतो, नंतर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. हा, आता मी इथे बी नॉट आयसोलेटेड स्टेट नंतर आपण काय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड केलं. आपली न्यूक्लिया थोडी टिल्ट झाली. टिल्ट झाल्यानंतर ती न्यूक्लिया अशी टिल्ट झाली. नंतर तीच न्यूक्लिया थोडी अजून थोडीफार टिल्ट झाली. ठीक आहे. ठीक आहे. ह्या ग्राउंड स्टेटच्या न्यूक्लिया आणि ह्या एक्साइट स्टेटच्या, म्हणजे पहिल्यांदा आयसोलेटेड स्टेट अशी होती, न्यूक्लिया अशी होती, अशी गोल 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 फिरत होती. नंतर तीच न्यूक्लिया थोडं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड झाल्यानंतर थोडी न्यूक्लिया अशी टिल्ट झाली, थोडीशी टिल्ट झाली. टिल्ट झाल्यानंतर तीच न्यूक्लिया थोडीशी लूप मध्ये फिरायला लागली, अशी लूप मध्ये फिरायला लागली, ती लूप मध्ये फिरली. ठीक आहे. ह्या आहेत आपल्या ग्राउंड स्टेटच्या न्यूक्लिया. नंतर त्याच न्यूक्लिया थोडी न्यूक्लिया अशी थोडी टिल्ट झाली, त्यानंतर न्यूक्लिया थोडी टिल्ट झाली, नंतर थोडी टिल्ट होणार आहे, नंतर थोडी टिल्ट होणार आहे, नंतर आयडेंटिटी होणार आहे. म्हणजे ग्राउंड स्टेट एक्साइटेड स्टेट असं ते होत राहणार, ते चक्र हे असंच चालत राहणार आहे. म्हणजे थोडी न्यूक्लिया अशी होती, थोडी टिल्ट झाली, परत थोडी टिल्ट होणार आहे, 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 असं ते चक्र आहे न्यूक्लियाचं, ते चालतच राहणार आहे. ठीक आहे. एक मिनिट, डायग्राम व्यवस्थित बनवतो म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात व्यवस्थित. ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. हा, आता ग्राउंड स्टेट वर न्यूक्लियाची स्टेट अशी रोटेट करत होती. नंतर थोडी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दिल्यानंतर ती न्यूक्लिया थोडी टिल्ट झाल्यानंतर थोडी लूप मध्ये फिरायला लागली. प्रत्येक न्यूक्लिया थोडी अशी टिल्ट झाली, अशी होती, अशी टिल्ट मध्ये रोटेट करत होती. प्रत्येक न्यूक्लिया अजून थोडी टिल्ट झाली, प्रत्येक न्यूक्लिया अजून थोडी टिल्ट झाली, प्रत्येक न्यूक्लिया थोडी टिल्ट झाली. म्हणजे ज्या न्यूक्लिया ते चक्रव्यूह असं ग्राउंड स्टेट वरून एक्साइटेड स्टेट वरून जाणार आहे, त्याच्यानुसार आपलं ग्राउंड स्टेट वरून न्यूक्लिया आपल्या एक्साइटेड स्टेट मध्ये जेव्हा ग्राउंड स्टेट मध्ये न्यूक्लिया क्लॉकवाईज रोटेट करत होते, तीच न्यूक्लिया त्यावरती रेडिएट पडल्यानंतर तीच न्यूक्लियावरती एक्साइटेड स्टेट मध्ये अँटी क्लॉकवाईज मध्ये रोटेट करणार आहे. म्हणजे हाच फिनॉमिना तिथं लागू होते. म्हणजे ह्याच न्यूक्लिया ग्राउंड स्टेट वरून थोडी टिल्ट होणार, नंतर थोडी टिल्ट होणार, नंतर थोडी टिल्ट होणार, नंतर तेच ग्राउंड स्टेट वरून एक्साइटेड स्टेट वरून ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट वरून ग्राउंड स्टेट. म्हणजे तुम्हाला इथं सांगतो कसं. ठीक आहे. हे समजलं आपल्याला, स्पिन कशी चेंज होते समजलं आपल्याला. कशी चेंज होते, न्यूक्लिया पहिल्यांदा अशी होती, ग्राउंड आयसोलेटेड स्टेटला होती, ग्राउंड स्टेटला न्यूक्लिया थोडी टिल्ट झाली,
नंतर थोडी अशी टिल्ट झाली, नंतर अशी थोडी टिल्ट झाली, म्हणजे ग्राउंड स्टेट एक्साइटेड स्टेट, ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट म्हणजे जेव्हा समजा ह्या 3 न्यूक्लिया आहेत 1H 1च्या, म्हणजे एक मिनिट पहिल्या सांगतो 1H 1च्या हे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट वरून हे हा चक्रव्यूह चालतच राहणार आहे. ठीक आहे. पहिल्यांदा ठीक आहे, खाली 3 न्यूक्लिया होती, वरती 2 न्यूक्लिया होती. ठीक आहे. नंतर एक न्यूक्लिया वरती गेली, किती झाल्या 3, इथे किती झाल्या 2, आणि परत अजून एकदा रेडिओ झाली, वरती 4 न्यूक्लिया गेल्या खाली. ठीक आहे. हे ऑब्झर्वेशन होणार आहे का? तर नाही होणार, ऑब्झर्वेशन होणार नाही, कारण सॅच्युरेशन आपल्याला तिथं होत असतं. न्यूक्लियावरती सॅच्युरेशन होत सॅच्युरेशन मध्ये न्यूक्लियस एनएमआर मध्ये सॅच्युरेशन टाळणं सगळ्यात महत्वाचं पार्ट असतो. एनएमआर मध्ये सॅच्युरेशन आपल्याला तिथं होऊन द्यायचं नसतं. म्हणजे हे सॅच्युरेशन कसं टाळायचं, तर अकॉर्डिंग टू द बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन इक्वेशन, बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन इक्वेशन म्हणजे ग्राउंड स्टेटला एक न्यूक्लियस जास्त ठेवायची, म्हणजे एक वरती 2 असले तर वरती 3 असले तर ग्राउंड स्टेटच्या न्यूक्लियस जास्त ठेवायचं, सॅच्युरेशन असं होऊन द्यायचं नाही. एक न्यूक्लियस खाली होणार नाही, तिथं सॅच्युरेशन होणार आहे. त्यामुळं तेच आपण कशानुसार आपण ते करायचं असेल तर अकॉर्डिंग टू द बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन इक्वेशन. ठीक आहे. तिथेच आपला एनएमआरचा प्रिन्सिपल नंतर आपलं काय बेसिक टर्म्स होते ते आपल्या संपल्या. ठीक आहे. आता आपण इन्स्ट्रुमेंटेशन आपण बघणार आहोत. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स बघणार आहोत. ठीक आहे. आजचा रिकॅप घेऊया. आजचा रिकॅप मध्ये आपण काय बघितलं, पहिल्यांदा 1चा आपल्याला जी फ्रिक्वेन्सी ऑफ ऍब्झॉर्प्शन एनर्जी आपल्याला फ्रिक्वेन्सी आपल्याला जी लागणार होती ऍब्झॉर्प्शनची फ्रिक्वेन्सी ती आपण फाइंड केली. नंतर आपण नॉर्मल फ्रिक्वेन्सी आपण बघितली. त्यानंतर आपण स्पिन चेंज कशी होते, तर स्पिन चेंज कशी होते तर ग्राउंड स्टेट एक्सायटेशन सॉरी, पण अशा वेळी ग्राउंड स्टेट एक्सायटेशन होत असताना तिथे सॅच्युरेशन होऊन द्यायचं नाही. ते सॅच्युरेशन कसं टाळायचं, अकॉर्डिंग टू द बोल्ट्झमन डिस्ट्रीब्युशन इक्वेशन, म्हणजे ग्राउंड स्टेट आणि न्यूक्लियसचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं. ठीक आहे. ते जास्त ठेवल्यानंतर एक न्यूक्लिया वरती जाणार आहे, प्रत्येक न्यूक्लिया खालती येणार आहे, हीच न्यूक्लिया वरती जाणार आहे, प्रत्येक न्यूक्लिया खालती होणार आहे. म्हणजे सॅच्युरेशन टाळणं खूप महत्वाचं असतं. सॅच्युरेशन एनएमआर मध्ये होऊन द्यायचं नाही. ठीक आहे. इथेच आपला बेसिक प्रिन्सिपल आपला संपला. आता आपण ह्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन नंतर आपण केमिकल शिफ्ट चालू करू.